दशक चौथा, समास सातवा. दास्य भक्ती निरूपण नाम. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी आपण आज पहिल्यांदा सुरुवात शिवमानस पूजेने करू आणि तेवढं झाल्यानंतर मग मी माझ्या निरूपणाला सुरुवात करते. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यतां संवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हे तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आज शिवाचा दिवस असल्यामुळे 2 मिनिटं पुन्हा मोक्षप्राप्तीचे रहस्य जे आपण मधून घेत असतो ते श्रीराम समर्थ. सद्गती आणि परमपदाची प्राप्ती व्हावी अशी ज्यांची खरी तीव्र इच्छा असेल त्यांनी सदा सर्वदा अखंड नामनामाचे स्मरण करावे. श्रीरामाची निष्काम आणि दंभविरहित भक्ती करून कृतार्थ व्हावे. या घोर कलियुगामध्ये उद्धरून जाण्यासाठी भगवत भक्ती आणि रामनामस्मरण याशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही. आयुष्याचा भरवसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा. परमार्थ प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन सत्संगती हे होय. सत्संगतीच्या योगाने असंख्य लोक उद्धरून गेले. भूतदया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, समाधान, प्रवृत्ती मार्गाचा त्याग, निवृत्ती मार्गाचे आचरण इत्यादी अनेक गोष्टी सत्संगाने अनायासे साध्य होतात आणि कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघातक असे दंभ अहंकार आपोआप लयास जातात. सत्संगाचा महिमा खरोखर अपार आहे. संतांच्या संगतीत सदैव भगवत चर्चा, भगवत गुण संकीर्तन, रामनाम स्मरण आणि सदुपदेश चालत असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात राहणाऱ्यांच्या कानी हेच पडत राहते आणि त्या योगे त्याचे चित्त परमात्म्याशी तद्रूप होऊन जाते. विषयासक्त वृत्तीने बंधन निर्माण होते, तर वृत्ती भगवंताकडे लावल्याने मोक्ष लाभ होतो. वृत्ती विषयासक्त न होण्यास भगवंताचे अनुसंधान हाच उपाय आहे. उठता बसता जाता येता सर्व देह व्यापारात आणि झोपेत सुद्धा अखंड रामनाम स्मरण चालू असावे. रामनामाचा विसर पडून वृत्ती विषयासक्त होण्यास सवडच देऊ नये. श्रीरामाला मनापासून आळवून प्रार्थना करावी. हे रामा, हे दयानिधे, माझा उद्धार कधी करशील? तुझी सगुण मूर्ती मला कधी दिसेल? रामा, मला त्वरित दर्शन दे. तुझ्या दर्शनाविना मला चैन पडत नाही. रामा, मी परमपापी आहे. माझ्यासारखा वाईट जगात कोणी नाही. हे दयार्णवा, या भवसागरातून मला शीघ्र पार ने. मला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक आणि अशाश्वत सुख काहीच नको. मला तुझ्या चरणी दृढ भक्ती दे. माझ्या जिव्हाग्री नेहमी तुझे नाम बसो. माझे कान तुझी कथा ऐकोत. माझे मस्तक तुझ्या चरणी नत असो. माझ्या हातांनी तुझी पूजा घडो. माझ्या पायांना तुझी प्रदक्षिणा घडो. मी अज्ञानी आहे, विवेक शून्य आहे. तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी मला प्रेम उत्पन्न होईल असे करावे. श्रीरामा,
तुझ्या वाचून मला कुणाचा आधार नाही. माझा माता पिता आप्त जीवलक सर्व तूच आहेस. हे कृपासागरा, अज्ञाननाशका श्रीरामा, तूच माझे रक्षण कर. अशी तळमळून प्रार्थना करून त्याला अनन्य भावाने शरण जावे. पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये. पापमार्गाकडे वळू नये. जननिंदेचा खेद मानू नये. जनस्तुतीचा आनंद मानू नये. प्राणी मात्रात भगवंत वसत असल्यामुळे कुणाची निंदास्तुती न करावी. बायका मुले घरदार जमीन जुमला संपत्ती इत्यादी सर्व दृश्य गोष्टी मिथ्या अशाश्वत आहेत हे समजून राहावे. एक भगवंतच तेवढा सत्य आणि शाश्वत आहे हे जाणून अहोरात्र रामभजनातच आपला काळ घालवावा. श्रीराम 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 श्रीराम. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. ओम नमो श्री आदिनारायणाय नमः. ओम नमो श्री ब्रह्मदेवाय नमः. ओम नमो श्री वशिष्ठाय नमः. ओम नमो श्री रामचंद्राय नमः. ओम नमो श्री रामदासाय नमः. ओम नमो श्री कल्याणाय नमः. ओम नमो श्री बाळकृष्णाय नमः. ओम नमो श्री चिंतामणीय नमः. ओम नमो श्री रामकृष्णाय नमः. ओम नमो श्री तुकाई चैतन्याय नमः. ओम नमो श्री ब्रह्मचैतन्याय नमः. ओम नमो श्री रामानंदाय नमः. ओम नमो श्री सद्गुरु प्रल्हादाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता. रघुनायका मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासना मात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. प्रेमा नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जेदवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम श्रीदासबोधाभिधम. यः कीर्त्या पठणेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक चौथा आणि समास सातवा दास्यभक्ती. मागा झाले निरूपण नाही हे पण झालंय. नाना रचना जीर्ण भंगली देवाळा करावी मोडली सरोवरे बांधावी. सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये. देवकार्य करावं. देवालयांना निर्मितीसाठी मदत करावी. देवालय बांधावी. ही सुद्धा दास्यभक्ती आहे. कारण आपलं भगवंतावरती प्रेम आहे. आपलं भगवंतावरती प्रेम आहे. आपल्याला जो आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळाल्या आपल्याला जो आशीर्वाद त्यांचा मिळाला आहे तो आशीर्वाद आपल्यानंतर किंवा आपल्यासोबत इतरांनाही मिळावा यासाठी जीर्णोद्धार करावा. त्या ठिकाणी जाण्याची इच्छा इतरांना निर्माण व्हावी. आपण ज्याचा फायदा घेतला ज्यामुळे आपलं कल्याण झालं असं आपल्याला वाटतंय किंवा इतरांचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर देवालयांना मदत करावी. देवालयांचं नूतनीकरण करावं.
ज्या ठिकाणी इतरांनी जावं असं वाटतंय त्या ठिकाणी आपण आपली त्याची योजना करावी, हे सुद्धा दास्यभक्तीचं लक्षण आहे. कारण आपलं त्यांच्यावरती निस्सीम प्रेम असल्यामुळे आपल्याला जो लाभ झाला तो इतरांनाही मिळावा, हा त्यामागचा सदहेतू असावा. नाना रचना जीर्ण जर्जर, ज्यांचे करावे जीर्णोद्धार. किती जीर्ण झालेली मंदिरं आहेत, ते जीर्ण झालेली मंदिरांचा जीर्णोद्धार करावा आणि त्या ठिकाणी आपलं जाणं येणं वाढवावं, त्या ठिकाणी जाण्याची इच्छा निर्माण व्हावी. अशा पद्धतीने मंदिरांचा जीर्णोद्धार म्हणजे काही पूर्णच्या पूर्ण पैसा द्यायचा नाही आहे. आपल्याजवळ जेवढा सगळा पैसा आहे तो सगळा द्यायचा नाही. काहीतरी भाग आपला देवालयांसाठी समाजकार्य म्हणून, देवकार्य म्हणून करावा. कारण 5 प्रकारची जी ऋणं आहेत त्या ऋणांमधून मुक्त होणं आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे देवऋण, पितृऋण, ऋषीऋण जे आहेत, आता ऋषींनी जे लिहून ठेवलं आहे, समर्थांनी जे लिहून ठेवलं आहे ते वाचणं आणि वाचल्यानंतर इतरांना सांगणं, इतरांना त्याचा आनंद देणं, हे सुद्धा ऋण आहे. या ऋणातून आपण, त्यांचं ऋण असतं आपल्यावरती, त्या सगळ्या ऋणाप्रमाणे आपण तसं वर्तन करावं, हे आपल्या जीवनाचं सार्थकता आहे. म्हणजे देवालयांमध्ये जाणं, स्वतः त्यांचा जीर्णोद्धार करणं, इतरांना प्रवृत्त करणं, त्या ठिकाणी जाणं, हे दास्यभक्ती आहे. पडले कार्य ते तत्पर चालवीत जावे. त्या ठिकाणी जे कार्य पडेल, आता म्हणतात ना, त्या ठिकाणी अगदी झाडझूड जरी केली तरी त्या ठिकाणीचा जो आनंद मिळतो, सगळी स्वच्छता करायची देवालयांची, जीर्णोद्धाराच्यासाठी पैसा द्यायचा, तन मन धनानी देवासाठी झिजायचं, हे सगळं केल्याशिवाय ही परंपरा इतरांना कशी कळणार आहे. त्यामुळे जी काही जीर्ण झालेली, आणि तसंही मुघलांनी आक्रमण करून इतका त्याचा विध्वंस केला या सगळ्या गोष्टींचा, त्या सगळ्या गोष्टी नूतनीकरण करण्यासाठी हातभार लावावा. त्या ठिकाणी तन मन धनानी आपण आपला वेळ द्यावा आणि त्याप्रमाणे आपण सगळे कष्ट करावे, जेणेकरून इतरांना सुद्धा त्यातून त्यांचं कल्याण साधता येईल. नाना रचना गज रथ तुरंग सिंहासने, गज रथ, रथ पालखी. आता छबिना म्हटलं, सध्या सगळीकडे उत्सव चालू आहे, सगळ्या देवालयांमध्ये उत्सव चालू आहे. त्यांचा जो छबिना असतो किंवा त्यांची जी पालखी असते त्या पालखीसाठी सुद्धा मदत करावी. गज रथ तुरंग सिंहासनं, सिंहासनं छान करावी, छत्र चामरं द्यावी मूर्तीला. नंतर चौकिया सिबिया सुखासने, सुखासनं द्यावी. मंचक डोलारे विमाने, आपण आपल्यासाठी गादी करतो, आपण आपल्यासाठी कपडे करतो, तशा सगळ्या प्रकारची सेवा देवालयांमध्ये करावी, नूतनची करावी, सगळ्यांना नूतनीकरण करावं, जेणेकरून आपल्या ऋणातून, आपण त्या ऋणातून मुक्त हो आणि इतरांचं कल्याण होईल. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समर्थांनी मांडला आहे. दास्यभक्ती म्हणजे फक्त स्वकल्याण नाही, आपल्याला आलेला अनुभव इतरांना सांगणं, हे सुद्धा दास्यभक्तीचं लक्षण आहे. आणि तो अनुभव कोणत्या ठिकाणी येतो? देवालयांमध्ये येतो. देवालय म्हणजे धर्माचं सागर आहे, धर्माचं अधिष्ठान आहे. त्या धर्माच्या ठिकाणी आपण त्याची पूजा अर्चा करून, त्यांचं नूतनीकरण करून, त्यांचा जीर्णोद्धार करून आपण त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. हे मानवी जीवनाचं सार्थक आहे. धर्मकार्य हे आता महत्त्वाचं कार्य धरून प्रत्येकाने धर्मकार्याला मदत करावी. मेघडंबरे छत्रे चामरे, सूर्यापाने निशाणे अपारे, नित्य नूतन अत्यादरे सांभाळीत जावी. मेघडंबरी करावी. सिंहासनाच्या डोक्यावर जे असतं चांदीचं छत्र चामर, मेघडंबरी, जे काही मेघडंबरी हत्तीच्यावर पण असतं त्या माहुताच्या सोबत, सगळ्या प्रकारचं देवाला जे लागतंय ते सौंदर्यीकरण करावं. सूर्यापाने निशाणे अपारे, निशाणे लावावीत. आता कोणाकोणाला ग्रहांचा जेव्हा त्रास असतो, आपल्याला कळत नाही त्या सगळ्या गोष्टी. आपल्याला ग्रहांचा जो काही त्रास असेल, शनीची महादशा चालू असेल, शनीची काही पीडा चालू असेल, तर काय सांगतात? हनुमंताच्या मंदिराला जाऊन तुम्ही ध्वज उभारा. आता हा ध्वज उभारणं, चार ध्वज घ्यायचे आणि त्या चारी मंदिराच्या चारी कोपऱ्यामध्ये लावायचे, जसे वास्तूच्या वेळी आपण लावतो ते लावल्याने ध्वजा फडकवली आहे हनुमंताची. त्या ठिकाणी जो कोणी येईल ती ध्वजा पाहून आकर्षित होईल आणि आपलं काम होईल. या अशा प्रकारचं सगळी निशाणं लावायचे आहेत. आणि निशाण लावणं कशाची? कर्तव्यपूर्ती आहे. कर्तव्यपूर्ती आहे, आपलं काहीतरी काम झालं आहे, आपल्याला काहीतरी मिळालं आहे किंवा काहीतरी मिळवायचं आहे, काहीतरी व्हायचं आहे माझं काम, तरीसुद्धा आधीच निशाणं लावावी. निशाण आधीच, की माझं काम झालं. जसं त्या मुलाची गोष्ट सांगतात ना, त्या मुलांनी सगळ्यांनी सांगितलं की इतका भयंकर दुष्काळ पडलेला आणि त्या साधूकडे लोक गेले, गावातले 3 वर्ष झाले दुष्काळ पडलाय आणि 7व्या दिवशी 7 दिवस म्हणे तुम्ही अधिष्ठान करा, श्रीराम जयराम जयराम किंवा तुमचा जो मंत्र असेल तो मंत्र तुम्ही 7 दिवस म्हणा. 3 वर्षाचा दुष्काळ तुम्हाला जाईल आणि 8व्या दिवशी माझ्याकडे जेवायला या, मी तुम्हाला भंडारा देतो, भंडारा घालतो. 8व्या दिवशी तुम्ही माझ्याकडे या आणि 8व्या दिवसानंतर तुम्ही जो काही बदल होईल तो तुम्ही बघा. आता त्यांना माहिती आहे इतर सगळे उपाय झाले आणि अतिशय त्रस्त झाले, तोंडात पाण्याचा कणही नसेल,
तर त्या लोकांना त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरं गत्यंतर काय आहे. त्यामुळे त्या सगळ्यांनी अगदी मनापासून गावातल्या लोकांनी आपलं नामस्मरण चालू ठेवलं. दिवस रात्र अहोरात्र नामस्मरण केलं. नामस्मरण केल्यानंतर 8व्या दिवशी जो भंडारा आहे त्या भंडाऱ्याला जायला सगळेजण 10 वाजता निघाले. तर सगळे निघाले. आता जायचं म्हणजे छान जावं लागतं. साधूकडे जरी जायचं आहे तरी त्यातले त्यात चांगले कपडे घालून सगळेजण त्या साधूच्या दर्शनाला म्हणजे जेवायला त्या ठिकाणी गेले. तर ते जे छोटंसं लहानसं मुलगा होता त्यातला तो छत्री घेऊन गेला. तो छत्री घेऊन गेल्याबरोबर त्याला विचारलं कसं काय. तर आपल्या ताबडतोब लक्षात येते, माहिती असलेली गोष्ट आहे की त्यांनी जर सांगितलंय, गुरूंनी जर सांगितलंय तर त्यावर माझी श्रद्धा आहे. ते लहान बालकांनी पूर्ण श्रद्धा ठेवली आणि यांनी नवीन कपडे घालून गेले. कारण यांना त्यांच्यावर अजून पडला नाही कसा त्यांचा विश्वासच नव्हता. जरी त्यांनी सांगितलं तसं केलं तरी विश्वास नव्हता. पण या लहान मुलाचा इतका गाढ विश्वास होता की काय सांगावं. येणारच आहे पाऊस, त्यांनी सांगितलं एवढं त्यांचे शब्द. मग जसं म्हटलं वाक्याचं महावाक्यामध्ये परिवर्तन लहान मूल करतं तसा श्रद्धावान व्यक्तीसुद्धा करतो. मग जो श्रद्धावान असेल तो साहजिकच आपले येताना त्रास होऊ नये छत्री घेऊन गेला. ह्याला म्हणतात आहे की हा विश्वास, ही जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने करायचं. नित्य नूतन अध्यादरे सांभाळीत जावे. नाना प्रकारची याने बैसावयाची उत्तम स्थाने बहुविध सुवर्णासने यत्ने करीत जावी. जसं आपल्याला जमेल तसं श्रद्धेने, अंधश्रद्धेने नव्हे, श्रद्धेने करत जावं. भुवने कोठड्या पेट्या मांदुसा. आता मांदुसा हा शब्द जुना आहे. रांजण कोहळी घागरी बहुसा संपूर्ण द्रव्यांश ऐसा अति यत्ने करावा. द्रव्य द्यावं, घागरी द्याव्या, भुवने द्यावी, कोठड्या द्याव्या, पेट्या द्याव्या, म्हणजे सगळी त्यांची बरकत करावी, देवालयांची बरकत करावी. या ठिकाणी मोठा अर्थ असा काही अपेक्षित नाही. जसा आपल्या काही समासांना वेळ लागला समजवायला, त्या ठिकाणी वाक्यच मोठी मोठी होती की त्या वाक्यातून निघणारा अर्थ मोठा होता. या ठिकाणी सरळ सांगितलंय. जसं आपण एका समासामध्ये बघितलंय की उपासना करत असताना जी उपासनाची जी भक्ती होती त्या उपासना भक्तीला आपल्याला वेळ लागला नाही, कारण ती उपासना त्या वस्तूंमध्ये मर्यादित होती. तसं आपल्याला देवासाठी काय काय करायचं आहे असं केल्याने आपली भक्ती साध्य होणार आहे असं त्यांनी सांगितलं. भुयार खणायची, तळघरं खणायची, विवर करायची, नाना स्थळे गुप्तद्वारे करायची, अनर्घ्य वस्तूंची भांडारे यत्ने करीत जावी, भांडारे करायचे. या ठिकाणी सगळी देवालयांना जी काही मदत, आता आपण बघतो एखाद्या ठिकाणी देवालयात जेव्हा जातो आपण म्हणतो संपूर्ण व्यवस्था आहे. ही संपूर्ण व्यवस्था होते कशी. व्यवस्थेने आपल्याला जावं वाटतं की त्या ठिकाणी ती व्यवस्था आहे, राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे. आपण काही दिलं तर ते घेतात सुद्धा दान स्वरूपामध्ये. तेव्हा कुठे आपल्याला जाताना आपण इतके कष्ट करून जे त्या ठिकाणी पोहोचतो ते गेल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय होते. या सगळ्या सोयी कुणीतरी करतं आणि त्याचं पुण्य त्यांना मिळतं. त्यांचं पुण्य आपल्यापर्यंत, त्यांनी केलेलं पुण्य आपल्याला मिळतं आहे, आपल्याला ती सोय होते. म्हणजे पुढच्या पिढीसाठी ही सोय होते, येणाऱ्यांसाठी ही सोय होते. आपण त्या ऋणातून मुक्त होतो. अशा प्रकाराने देवालयांची सुद्धा आपण व्यवस्था करायची. जितकं शक्य आहे, जसा पैसा असेल तन मन धनानी करावी. अलंकार भूषणे दिव्यांबरे. आता ही जर कुंभ मोठा झाला आहे, महाकुंभ, तर खरंच 2 महिने आधी इथले लोक जे गेले ते मला खरंच कळत नव्हतं की हे जेव्हा व्हिडिओ टाकत होते, जेव्हा फोटो टाकत होते, कळत नव्हतं या सगळ्या गोष्टींची किंमत काय आहे. जेव्हा तो 13 जानेवारीला सुरू झाला तेव्हा यांचं कौतुक वाटलं की ते 2 महिन्यापासून तिथे काय करतायत. जे तन वन धनानी हे संन्यासी म्हणजे आखाड्यात ते संन्यासी येणार होते वेळेवर, पण त्या संन्यासांच्या आधी जे खालचे शिष्य असतात ते शिष्य 2 महिन्यापासून ठाण मांडून बसले आहेत. योगीजींची व्यवस्था आहे. त्याशिवाय काही इतक्या लोकांना 37 कोटीचा आकडा आता पूर्ण झाला आहे. 67 70पर्यंत झाला आहे. या सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा कोणाचं तरी योगदान तिथे इतकं मोठ्या प्रमाणात असलं म्हणजे त्यांनी केलेलं पुण्य त्यांना मिळतं आहे, कारण त्याचा फायदा इतरांना होतो आहे. मग हे सगळ्या प्रकारचे कष्ट सतत व्हिडिओ टाकत होते. आमचा असं इथपर्यंत ट्रॅक्टर गेला, इथपर्यंत आम्ही टेंट टाकले. कल्पनाच नव्हती की इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं होणार आहे. पण त्यांची व्यवस्था किती आधीपासून ह्या लोकांनी केली. साधू येतात म्हणजे फक्त येत नाहीत, त्याच्या आधी आणि पुढे काय काय घटना घडतात हे बघितल्यावर अगदी थक्क व्हायला होतं. हे आपलं कलियुग चांगलं म्हणायची वेळ येते. मग या सगळ्या गोष्टी केल्यामुळे जे कोणी भाविक गेले त्या सगळ्या भाविकांची सोय झाली आहे. प्रत्येकाने हे सगळं पुण्य त्यांनाही मिळालं, आपल्यालाही मिळू शकलं. तिथे गेल्यावर जर आपण त्या गोष्टी मिळवू शकलो नसतो, गडबड झाली असती, तर आपल्याला तिथे जाऊन सुद्धा फायदा नव्हता. मग या सगळं आपल्याला जे कल्याणाचं कार्य केलंय ते या लोकांनी तिथे आधी जाऊन तन मन धनानी झिजून त्या ठिकाणी ते केलंय, तेव्हा कुठे आपल्यासारख्यांना तो फायदा घेता आलाय. मग या सगळ्या गोष्टी कोणीतरी करतं आणि त्या कराव्यात
असं समर्थांचं म्हणणं ही दास्य भक्ती आहे. कारण माझं भगवंतावरती प्रेम आहे, मला जे काही मिळालं त्याचं माझं त्याच्यामुळे इतरांवरही प्रेम आहे. कारण माझा हृदयाचा जो व्यास वाढला आहे आता, की फक्त माझ्या एकट्याचा विचार नाही, आधी आत्मकल्याण, आणि आत्मकल्याण ज्याचं होतं तो इतरांचा साहजिकच विचार करतो, त्याच्यामुळे इतरांनाही त्याचा फायदा व्हावा, हे दास्यभक्तीचं लक्षण आहे. मग पुष्पवाटिका नानावने, सुंदर सुंदर अशी पुष्पवाटिका करायची, फुलं लागली पाहिजे झाडाला, नानावन नाना तरुवरांची बने, पावती करावी जीवने तया वृक्षांशी. नुसतं वृक्ष लावायची नाही आहे. मध्ये हाच एक प्रकार झाला होता की नुसतं वृक्ष लावायसाठी सगळ्यांचे फोटो काढून इतके वृक्षारोपण करत होते, पण एकही वृक्ष वाचत नव्हता. त्यांनी म्हटलं हे की पावती करावी जीवने, त्यांना जीवनदान द्यावं, ते वाढतायत की नाही ते बघावं, तया वृक्षांशी, त्या वृक्षांची काळजी घ्यावी, त्या वृक्षांना वाढावं अशी सगळी तजवीज करावी. नुसतं लावायचं नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या नाटकाला वाव नाही. जे काही करायचं आहे ते मनापासून, मनाची त्यामध्ये आपण असल्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाही. झाड लावायचं म्हणून लावायचं नाही, त्याला जीवनदान द्यायचं, त्याला वाढवायचं, हे सगळं करायचं आहे भक्तांनी. भक्तांनी काय नाही करायचं आहे, भक्तांनी सगळं चांगलंच करायचं आहे. आणि करायचं नाही असं काहीच नाही. आपला स्वतःचा विकास करायचा, आपल्या स्वतःचं कल्याण करायचं आणि खूप काही करायचं. हे करत असताना आनंद घ्यायचा, इतरांचा विचार न करता निरपेक्ष आनंद घ्यायचा. याला दास्यभक्ती म्हणतात. भक्ती असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मनापासून करणे आणि निरपेक्षपणे करणे हे समर्थांना अपेक्षित आहे. नाना पशूंच्या शाळा, नंतर हे आता गोधन, नंतर या गायी वाचवतायत कितीतरी लोक, त्यांना या सगळ्या गोष्टींचा फायदा. आता गोधन तर खूपच महत्त्वाचं आहे. पशूंच्या शाळा तयार करायच्या, नाना पक्षी चित्रशाळा, नाना पक्षी नाना वाद्य नाट्यशाळा, त्या ठिकाणी वाद्य द्यायचे आहे, नाट्यशाळा करायची आहे. गुणी गायक बहुसाल, कोणी गायक असेल तर त्याला आश्रय द्यायचा आहे, त्याच्या कलेला वाव द्यायचा आहे, त्याच्या कलेतून तो जो काही आनंद देतो तो आनंद आपण घ्यायचा आहे. आपण त्याला कलाकार बनवायचं आहे, त्याला त्याची मदत करायची आहे आणि त्याच्या संगीतातून, त्याच्या गायनातून, त्याच्या कलेतून आपण आणि इतरांना आनंद द्यायचा आहे. सेवा ठेवतात ना, प्रत्येक ठिकाणी गायनसेवा असते, गायनसेवेसाठी लोक येतात. हे सगळं कुठून येतं? त्यांना काही लोक तसे पण करतात मनापासून, पण या सगळ्या सोयी करणे, त्यांची उपकरणे करणे, तंबोरा, पेटी, जे काही त्यांना लागतंय ती साधनं सगळी जमा करणे, त्यांनी जरी मानधन घेतलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींशिवाय ते गायनसेवा पूर्ण होत नाही. तर या सगळ्या गोष्टींची सोय भक्तांनी करावी. दास्यभक्तीमध्ये हा गुण आहे. या भक्ताने या सगळ्या गोष्टी निरपेक्षपणे आणि मन लावून कराव्या. स्वयंपाकगृहे, भोजनशाळा, अन्नदानासारखं पुण्य नाही, अन्नदानासारखं पुण्य नाही. कलियुगात सुद्धा अन्नदानासारखं, आता म्हणतो आपण सगळ्यांजवळ पैसा आहे, भरपूर आहे, पण एखादा भुकेला जर खरंच आपण त्याला अन्न दिलं तर त्याचा जो आत्मा शांत होतो, त्याच्यासारखं सुख कशातच नाही. त्याला शांत करण्याइतकं सुख कुठे नाही. त्यामुळे अन्नदानाच्या स्वरूपात देणगी द्यावी, कष्ट करावे, तन मन धनानी झिजावे. स्वयंपाकघरे, भोजनशाळा, सामग्रीगृहे, धर्मशाळा, निद्रिस्ता कारणे पडशाळा, विशाळ स्थळे. ज्यांना झोपायचं आहे त्यांना झोपण्यासाठी धर्मशाळाची स्थापना करावी. असं कितीतरी लोकांनी, जुन्या लोकांनी करून ठेवलं आहे. त्याशिवाय का आपण या सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो? असं सगळं करायचं. नाना परिमळ द्रव्यांची स्थळे, नाना खाद्यपदार्थांची स्थळे, नाना रसांची नाना स्थळे यत्ने करीत जावे. सर्व प्रकारचं दान, सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टी, जे काही आपल्याला शक्य आहे ते सगळं देवालयांना करावं. आपला संपूर्ण पैसा देण्याची अपेक्षा नाही, पण दरवेळेस काही ठरवून काही विशिष्ट प्रमाणातला हा जो पैसा आहे देवासाठी खर्च करावा. अर्थात हा भक्तियोग आहे, दासबोधमध्ये भक्तियोग आहे. त्यामुळे ज्या ज्या पुस्तकामध्ये जे सांगतं तो त्या मार्गाचा तो विचार असतो, भक्तियोग आहे. मग भक्तीमध्ये काय काय करायला पाहिजे? मग आपण आणखीन दुसरं कोणतं एखादं पुस्तक वाचलं, एखाद्या मेडिकलच्या संदर्भात किंवा समाजकार्याचं एखादं पुस्तक वाचलं तर त्या ठिकाणी ते म्हणतील की समाजाला उपयोगी असे कामं करावे, शाळा काढाव्यात, लोकांना गरज असेल तर मेडिकलची सोय द्यावी. या सगळ्या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या मतीप्रमाणे सांगत असतो. येतं सांगितला भक्ती मार्ग. समर्थांनी सुरुवातीला सांगितल्या, प्रश्न विचारला यात काय सांगितलं आहे? तर यांनी सांगितलं 3 प्रकार आहेत ना, जे भगवंतापर्यंत पोहोचायचे 3 आहेत, ज्ञान, कर्म आणि भक्ती. तर त्यातला भक्तियोग या ठिकाणी सांगितला आहे. मग भक्तियोगाला जे काही आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी अर्थातच समर्थ या ठिकाणी सांगतील. आपल्याला काय ऐकायचं आहे? आपल्याला भक्तीने जायचं आहे, ज्ञानाने जायचं आहे की कर्माने जायचं आहे? जो कर्मयोगाने जायचं असेल तर अर्थात समाजकारण करावं, त्या ठिकाणी वेगळा ग्रंथ आपल्याला मिळेल.
म्हणजे जे आपल्याला शक्य आहे ते आपल्या पैशातून तन मन धनानी करायचं आहे, पण करायचं आहे. कोणत्याही मार्गाने गेलो तरी पोचतोय तिथे. पण हा ग्रंथ जर वाचत असताना या ग्रंथामध्ये भक्तिमार्ग सांगितलेला असल्यामुळे, भक्तीच्या मार्गाने जात असल्यामुळे देवालयांची सगळी सोय करायची, त्या ठिकाणी येणाऱ्यांची सोय करायची. आणि हे सगळं करून भक्ती मार्गाने आपण या पद्धतीने देवापर्यंत पोचायचं आहे. आत्मकल्याणाचा मार्ग, समाजकारण वेगळं, राजकारण वेगळं आणि भक्तीचा मार्ग वेगळा. जिथे जिथे जे जाऊ ते आपण ऐकतो, आपल्याला जे वाटतं ते करतो. पण ह्यामध्ये काय सांगितलं आहे की देवालयांचा किंवा आपल्याला जे काही ज्ञान आहे ते इतरांना द्यावं, म्हणजे ऋषी ऋणातून आपण मुक्त होतो. इतरांना द्यावं आणि स्वतःही श्रवण करावं, हे सगळं या दासबोधामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी देवालयांची पुनर्रचना म्हणजे जीर्णोद्धार करावा यावर भर दिला. नाना वस्तांची नाना स्थाने भंगली करावी नूतने, देवांचे वैभव वचने किती म्हणून बोलावे. आता देवाचं जे वैभव आहे तो स्वतः वैभवशाली भगवंत, आणि म्हणे तिरुपतीला दान दिलं तरी अजूनही तो ऋणातून मुक्त झालेला नाही कलियुगातल्या, आणि ते होऊ शकत नाही. तरीही आपण ते देत राहिल्याने आपल्याला जे समाधान मिळतं ते समाधान अगदी वेगळं आहे. त्यामुळे तिथे तिथे त्या सगळ्या गोष्टी आपण कराव्या आणि देवाची वैभवाची वचनं, वैभवशाली भगवंताची परंपरा आपण टिकवावी. आपल्याला नसलं तरी चालेल, पण देवाला द्यावं. असं आपण करतो का? नाही करत. भक्ती मार्गामध्ये हे करावं लागतं. जर भक्ती दास्य भक्ती म्हटलंय, दास्य भक्तीच्या मार्गाने जर आपल्याला जायचं असेल, हे करावं लागणार आहे. आणि हे करावं लागत असं नाही उपासना, की हा उपचार, उपासना नाही म्हणायचं आहे मला, उपचार जेव्हा आपण करतो तो मनापासून करायचा आहे. आतापर्यंत केलं नाही चालेल, या 9 पैकी कोणता तरी एक मार्ग ठरवायचा. 9च्या 9 तर आपण करणार. ती जी शेवटची भक्ती आहे ना, आत्मनिवेदन भक्ती, ती आत्मनिवेदन भक्ती जर आपण वाचली किंवा त्याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा या सगळ्या भक्तींचा विचार त्या ठिकाणी होतो. त्यामुळे जे काही ठरवायचं आहे ते एकदा ठरवावं लागणार. निश्चयात्मका बुद्धी, आपली बुद्धी निश्चयात्मक केली पाहिजे. सारखी बुद्धी मनाप्रमाणे चालत असते, तसं न करता गोंधळ नको आहे मनामध्ये. ह्यांनी आता हे सांगितलं, मग कोणी म्हणतात उपासना सांगितली, मग त्या एका समासामध्ये उपासना, या ठिकाणी आता देवाची भक्ती, देवालय, असं काही नाही आहे. गोंधळ नाही आहे. एक काहीतरी ठरवायचं आहे, निश्चयाने करायचं आहे मनापासून. पण प्रकार तर सगळे सांगावे लागणार आहे. जसे 3 गुण आहेत, सत्व रजस तम. मग 3 गुण आहेत म्हटल्यावर 3 गुणांचं सांगणं कर्तव्य आहे. 3 गुण काय आहे ते समजले पाहिजे. मग ह्या सगळे सांगण्यासाठी हे सगळी थेअरी आहे की असं असं आहे, याच्यातलं काहीतरी आपल्याला ठरवावं लागेल, असं म्हणणं आहे. सगळंच सगळं करायचं अपेक्षित नाही आणि आपण करू पण शकत नाही. मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एखाद्याला वाटत असेल की असं करावं, देवालयांची स्थापना करावी, जीर्णोद्धार करावा, तिथे जाऊन सेवा द्यावी, तेही करू शकतो. म्हणजे तसा भगवंत सहज साध्य आहे. काहीतरी फक्त ठरवायला पाहिजे, जसं आपल्याला जमेल तसं. सर्वाठाई अतिसादर, काही करायचं असेल तर अतिसादर असायला पाहिजे. हे नको ते नको ते नको नाही, हे नाही करत. आपला तर नकारात्मकच विचार जास्त असतो जोपर्यंत आपण या भक्ती मार्गात येत नाही किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये येत नाही. त्या ठिकाणी आपला नकारात्मक विचार जास्त असतो. पण नकारात्मक विचार न करता अतिशय सतत सादर, सतत तत्पर असलं पाहिजे. जे काही करायचं असेल आनंदाने मनापासून करायचं आहे. आणि दास्यत्वासही तत्पर, दास्यत्वास तत्पर असावे. दास्यत्व सोपं नाही. मी त्या दिवशी नमस्काराच्या दिवशी तेव्हा आपण बोललो, चर्चा केली की मान झुकवणं सोपं नाही, हात जोडणं सोपं नाही, लोकाच्या पायावर डोकं ठेवणं सोपं नाही, अजिबात सोपं नाही. ते म्हणतात अतिशय सोपं आहे. त्या वाक्यामध्ये त्यांनी म्हटलं अतिशय सोपं आहे, कारण ते सिद्ध पुरुष आहे. सिद्ध पुरुष आणि सामान्य पुरुष याच्यात फरक आहे ना. त्यामुळे त्यांनी जरी सोपं म्हटलं तरी आपल्यासाठी ते अतिशय कठीण आहे. सर्वसामान्य अज्ञानी जीवासाठी ते अतिशय कठीण आहे. अज्ञान म्हणजे आपल्याला जे स्वतःबद्दल ज्ञान आहे त्याला ज्ञान वाटतं आहे. आपल्याजवळ जे ज्ञान आहे, आपल्याजवळ जे काही आहे ते माझ्याजवळ खूप आहे, हे जे ज्ञान आपल्याला आहे त्यामुळे खरं अज्ञान वाढतं आहे. मग त्यामुळे आपलं डोकं खाली झुकत नाही. मग हे झुकवणं सोपं नाही. तर ते म्हणतात अतिसादर असावे आणि दास्यत्वाला तत्पर असावे. दास्यत्वाला तत्पर शक्य आहे का? कुणाचं दास्यत्व स्वीकारणं इतकं सोपं नाही. मारुती कसा होता त्याचं चरित्र वाचल्यानंतर कळतं. आणि तो कसा होता म्हणून रामभक्त आहे आणि म्हणून रामाचं तो प्रिय आहे. आणि रामाचं कार्य राम म्हणतो की माझ्याही पेक्षा तू श्रेष्ठ, म्हणजे तुझं कार्य जे आहे ते करू शकण्याची जी क्षमता आहे, मी तरी करू शकत नाही ज्या गोष्टी त्या तू करू शकतो. तरीही तो त्याच्या पुढे दास आहे, तरीही तो त्याचा दास आहे. किती वेळा रामांनी त्याला म्हटलंय की माझ्यापेक्षा तुझं काम करू शकतो त्या गोष्टी, कारण तो उल्लंघून गेलाय. तो कितीतरी असे उदाहरण आहेत आपल्या हनुमंताच्या बाबतीत
की तो करतोय. ह्या नररूपात असल्यामुळे यांना मर्यादित ठेवलंय त्यांनी स्वतःला, तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तरीही दास कोणाचा आहे? हनुमंत आणू शकला असता सीतेला. जसा रावण घेऊन गेला तसा सीतेला हनुमंत आणू शकला असता. जाऊ शकतो तर घेऊन नाही येऊ शकत. रामांना आणि लक्ष्मणाला नेलाय त्यांनी. त्याच्यानंतर द्रोणागिरी पर्वत उचलून आणलेला आहे. या सगळ्या गोष्टी हनुमंतांनी केल्या. पण हनुमंत मी केलं असं म्हणतच नाही. तो म्हणतो माझ्या तोंडामध्ये रामनामाची गोळी आहे. ते रामनामाच्या गोळीमुळे मी जाऊ शकलो, मी येऊ शकलो, मी सीतामाईला आणूही शकलो असतो, पण पुढचं सगळं राहिलं असतं. हे सगळ्यांनाच सगळं माहिती आहे. पण दास असून, माझ्यामध्ये ती शक्ती असून, म्हणजे हनुमंतापेक्षा बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम, इतका मोठा बलवंत, सर्व दृष्टीने ज्ञानी, ज्ञानांचा ज्ञानी असा हनुमंत दास कुणाचा? रामाचा. आणि राम आहे नररूपात, मर्यादित अवतार आहे, कृष्णासारखं नाही आहे. मग बलराम दादा असून सुद्धा कुठे त्यांनी बलरामांना, म्हणजे त्यांनी म्हटलं की पुढच्या जन्मात तुला मी मोठा भाऊ करतो, या जन्मात तुला लहान केलं, पुढच्या, पण मोठा होऊन सुद्धा मान कुणाला मिळाला आहे? कृष्णाला मिळाला. तसं घडत आहे. म्हणजे जो अवतार ज्याचा आहे तो पूर्णावतार कृष्ण, आणि हा रामावतार मर्यादा पुरुषोत्तम राम आहे. मग त्यांना माहिती आहे की माझी मर्यादा काय आहे, पण तरी हनुमंत त्याच्यासमोर दास्यत्व स्वीकारतोय. आणि त्याच्यासारखा दास नाहीच, त्याच्यासारखा दास नाही. मग इतकं सगळं त्याच्याजवळ असून जर तो दास आहे, तर आपल्याजवळ काय आहे? काहीच नाही. म्हणजे आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे समजायला. या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर दास्यत्व सोपं कसं असेल? दास्यत्व सोपं नाही. समर्थ म्हणतायत ते वाक्य आहे, ते वाक्य अनुभवायला घ्यायचं असेल तर ते सगळ्यात कठीण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाण्यापेक्षा, म्हणजे अगदी पुढे काय आहे, पुढे काय असण्यापेक्षा, आहे त्या ठिकाणी स्थिर आपलं आत्मपरीक्षण रोज करायचं आहे. कुठे थांबू शकतो आणि कुठे आपला विकास आपण करू शकतो. त्यांनी सांगितले दास्यत्वासी तत्पर असावे. मग दास्यत्व करणं रामाचं शक्य आहे का? तो जसं म्हणेल तसं, दुःख दिलं तरी मला चालेल, सुख दिलं तरी मला माझा काही स्वतःचं वाटणार नाही. त्यांनी सांगितलं उल्लंघून गेला तरी मी थोडी गेलो, मी जर तोंड उघडलं असतं तर मी पडून गेलो असतो. माझ्या तोंडामध्ये रामनामाची गोळी आणि अंगठी रामाची, त्याच्यामुळे मी तरून गेलो. या सगळ्या गोष्टींना खूप मोठं मन लागतं. तर ते दास्यत्वाला तत्पर असावं असं समर्थ म्हणतात. आपण जर समर्थांना आपले सद्गुरू मानले तर समर्थांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी करणं कठीण आहे. आणि म्हणजे दास्यत्व जर असेल तर त्या गोष्टी मी करू शकते, दास्यत्व नसेल असं नसतं. त्यांना आलं आता आमचा काळ कसा आहे, आम्ही कसं शक्य आहे, आम्हाला कुठे देव दिसतो, या सगळ्या नकारात्मक विचार येतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेली गोष्ट करायला कठीण आहे, ऐकायला आणि लिहायला सोपी आहे. कार्यभागाचा विसर पडणार नाही. जर आपण दास्यत्व स्वीकारलं तर आपण जे काही करतोय त्याचा विसर पडणार नाही. आपण जे काय करतोय त्याचा विसर पडणार नाही जर आपण दास्यत्व स्वीकारलं तर. नंतर जयंत्या पर्वे महोत्सव, जयंत्या करायच्या, पर्व करायचे, महोत्सव करायचं, त्यांच्या जयंत्या करायच्या. असंभाव्य चालवी वैभव, आणि जे काही वैभव आहे त्याला चालवायचं आहे. जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती, अशा प्रकारचं वैभव वाढवायचं, गुंगून जायचं आहे त्याच्यामध्ये, तनमन धनानी गुंगून जायचं आहे. आणि असं गुंगलेलं जेव्हा आपण त्यांच्यासमोर सादर होऊ, देवाच्या समोर बसू, त्याचं वैभव जेव्हा वाढवू, आणि वाढवत असताना माझं काही नाही, तुला अर्पण आहे, तुझंच घेतलं आणि तुला दिलं. माझ्याजवळ जे होतं ते फक्त माझं मन होतं. ते मन जर दिलं तर जे नाही केलं त्यांनी काही फरक पडत नाही. त्याचंच त्याला देण्यात काय अर्थ आहे? मला पहिल्यांदा खूप प्रश्न पडायचा असा की नदीमध्ये जायचं, सूर्याकडे बघायचं, नदीतलं पाणी घ्यायचं आणि नदीलाच टाकायचं, याला काय अर्थ आहे? याला अर्थ काय आहे? तर ते साधी जर प्रक्रिया असेल की तिथलं पाणी घेतलं आणि तिथे टाकलं, ही खूप मोठी मनातली संकल्पना आहे की तिथलंच घेतोय तिथे टाकतो, माझं काय त्याच्यात? हा विचार मनात येणं म्हणजे ज्ञानाची सुरुवात आहे. त्याचंच घ्यायचं आणि त्याला द्यायचं, मी काय द्यायचं? सगळेच देऊ शकतात, माझं काय वैशिष्ट्य आहे त्याच्यात? असं मनात येणं म्हणजे भक्ताचं लक्षण आहे. की असं वाटणं की खरंच तिथलंच घ्यायचं आणि तिथेच टाकायचं सूर्याच्या समोर, काय विशेष आहे? पण त्यासाठी सकाळी त्यावेळी उठणं, त्या ठिकाणी जाणं, आणि गेल्यानंतर ते सूर्यापर्यंत पोचावं अशी अपेक्षा मनात असणं. म्हणजे ते जे नैवेद्याच्या बाबतीत जसं घडतं, नैवेद्य दाखवल्यानंतर सगळेजण म्हणतायत की नैवेद्य जसाच्या तसा मला वापस मिळाला. मग नैवेद्य कुठे भगवंतांनी खाल्ला? पण ते सूक्ष्म रूपात ग्रहण करतात, याचं सिद्धता काय आहे? मग तुम्ही काय नुसतं मानता का विज्ञान? सिद्ध काय होता? मग विज्ञान जसं म्हटलंय समर्थांनी, सिद्धता काय आहे? मग तोच साखर भात करायचा आणि त्याला दाखवायचा नैवेद्य,
आणि इतर ठिकाणी साखरभात करायचा, तो खाऊन घ्यायचा. त्या साखरभातामध्ये आणि या साखरभातामध्ये निश्चित फरक जाणवतो, हे तर आपण मानतो. अगदी लहान मुलाला सुद्धा दिला तरी यापेक्षा तो पहिल्यांदा खाईल. हा जो फरक आहे तो सूक्ष्म रूपाने भगवंतांनी ते ग्रहण केलेला आहे. पण केव्हा करतो हाही पुन्हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर दाखवणारा तसा असेल, मनापासून देणारा, त्याला आवडतंय तसं, त्याच्यासाठी केलं, हा सूक्ष्म रूपाने केलेला ग्रहण जर तो आपल्याला पोहोचतोय हे स्पष्ट दिसतंय. तसं हे अर्घ्य देणं तिथलंच घेणं, तिथे देणं नाही. कुंभाला जाऊन तिथेच घेऊन तिथे दिलं नाही, याच्यासाठी कष्ट केले, हे सगळे योग जुळून आले, मग तेव्हा कुठे गंगेचं पाणी घेतलं आणि तिला अर्पण केलं. मग या सगळ्या गोष्टी ज्या कळतात तेव्हा मग असं वाटतंय की की तटस्थ होती. ही जर अशा प्रकारची जर पूजा असेल तर तटस्थ होतात म्हणे भगवंत. भगवंत म्हणजे आकाशातले देव तटस्थ होतात. त्याचं उदाहरण पुन्हा कीर्तनात आपण बोललोय त्या दिवशी. म्हणजे आपण ह्याच गोष्टी बोलतो की कीर्तन नामदेवाच्या कीर्तनामध्ये भगवंत नाचत होते. त्यांचं सोहळं सुटलेलं त्यांना कळलं नाही. हे सगळे काही खोट्या गोष्टी नाही आहेत, ह्या काही दंतकथा नाही आहेत. जर आपल्याला आनंद मिळत असेल तर निश्चित त्या ठिकाणी सद्गुरू किंवा भगवंत बसलेले आहेत. त्याच्याशिवाय काय तटस्थ झाल्याचा आनंद श्रोत्याला वक्त्याला मिळतोय? आपल्याला नाही. आपण आपल्या छोट्याबद्दल बोलत नाही, पण या सगळे अनुभव मोठ्या लोकांनी घेतलेले आहेत ना. मग हा अनुभव तटस्थ होतात म्हणे. मग हे वाक्याचं महावाक्यामध्ये बदल झाला. वाक्य हे तटस्थ होतात. त्यांनी सांगितलं, आम्ही नाही मानलं, गेलं निघून ते वाक्य. जसं पाणी पुन्हा येत नाही त्या ठिकाणी, एकदा पाणी वाहतंय, तिकडून वरून आलं निघून गेलं. पकडलं तरच आपल्या उंजळीत येईल ना. जर ते पाणी पकडलं तर आपल्या उंजळीत येईल आणि त्याचं अर्घ्य दाखवू शकू, नाही तर गेलं निघून. इतर कोणीतरी करेलच. तटस्थ होणे, तटस्थ होण्यापर्यंत त्याच्यामध्ये मन लावणे, या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे. आणि मनापासून जर ही गोष्ट गेली तर ती सूक्ष्म रूपाने भगवंत त्याचा स्वीकार करतात. कारण आहे त्याचं की भगवंत त्याचीच वाट बघत असतात. भगवंत दुसऱ्या कशाचीच वाट पाहत नाही. त्यांनीच लावलेली एवढी मोठी नदी आणि त्याच्यात आपण काय करणार आहे. पण असा एखादा भक्त सापडावा की जो माझ्यापर्यंत पोचावा आणि मी त्याला असा आशीर्वाद द्यावा की तुझं कल्याण होवो, संपला मुद्दा. अशा ठिकाणी तटस्थ झालेले देव भक्तांनी अनुभव घ्यावे, हे वाक्य आहे समर्थांचं. त्याला महावाक्यामध्ये आपण बदलवू शकतो. आपण त्याप्रमाणे कुठल्या तरी एका वाक्यावर थांबायचं आणि तशा प्रकारचं जीवनाला सुरुवात केली तर पूर्णच्या पूर्ण ग्रंथाचा अज्ञान आणि पारायण या सगळ्या गोष्टींची खरंच तितकी गरज नाही. एका गोष्टीत एक तरी ओवी, मग काय त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे का. म्हणून परीक्षा आणि रोज येणे, इथेच थांबणे, इतकंच करणे, या सगळ्या गोष्टी अपेक्षितच नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये या गोष्टी अपेक्षित आहे. तो क्षण झाला अमर म्हणतो तसं एखादी ओवी जरी आपल्याला अनुभवता आली तर समर्थ खुश होते. तटस्थ होती देवगण. देवतांना तटस्थ करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. असं मनापासून जे काही करतोय पूजा, आता सध्या हे पूजेचं चाललंय, दास्य भक्तीचं, त्यामुळे त्या गोष्टीवरती आपण बोलतोय. नंतर ऐसे वैभव चालवावे. जे जे काही पाहिजे ते तात्काळाची देजे. त्यांना काय पाहिजे ते तात्काळ द्यायचं आहे भक्तांनी. बरं, दास्यभक्ती असेल त्याला जे पाहिजे खरंच करतात लोक. जर एखाद्या गोष्टीनं जर ठरवलं तर स्वतःचा विचार न करता लोक त्या गोष्टी करतात. त्यांचं कल्याणसुद्धा त्यांचं होतं. अंधश्रद्धा नको. अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये विवेकाची रेषा आहेच. प्रत्येक वेळी हे करा म्हणजे एखाद्याने तेच केलं तर त्याचं नुकसानसुद्धा होण्याची आजकालच्या काळात शक्यता आहे. त्यामुळे विवेकाने विचार करून शक्य आहे तितकं करावं आणि त्यातून आत्मकल्याण करावं. आत्मकल्याण त्याचा अर्थ तर माझ्या दृष्टीने अगदी सहज असा आहे की त्याचं हास्य टिकलं पाहिजे, त्याचं समाधान टिकलं पाहिजे, त्याला समाधान मिळालं पाहिजे आणि मिळाल्यानंतर ते समाधान टिकलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर घडत असतील तर ते आपलं जे काही केलं आहे ते भगवंतापर्यंत पोचलं हे निश्चित. मनामध्ये संशय, मनामध्ये निराशा, मनामध्ये रुखरुख, मग त्या ठिकाणी विषय संपला. मग तो तिथपर्यंत पोचला नाही. कारण तो आणि मी वेगळा नाही. हे अद्वैत सिद्धांत जेव्हा आपण बोलतोय ना, सध्या अद्वैतावर बोलतोय ना, त्यामुळे तो आणि मी जर वेगळा नसेल तर मला झालेला आनंद म्हणजेच त्याचा आनंद आहे. आणि एवढं जर आमचं सोबत चाललं आहे तर मी आनंदी असेल तर तोही आनंदी आहे, मी दुःखी असेल तर तो दुःखी आहे, म्हणजे त्याच्यापर्यंत ते पोचलं नाही. हा सरळ स्पष्ट संकेत आपण या सगळ्या गोष्टीतून घेऊ शकतो. जे जे काही पाहिजे ते तात्काळाची देजे, अत्यंत आवडी की जे सकळ सेवा. जी काही करायची आहे सेवा ती अत्यंत आवडीने करावी.
नाही केलं तरी शांतही बसलं तरी आवडीने शांत बसावं, केलं तर आवडीने मनापासून करावं, नाही केलं तरी चालतंय, नाही केलं तरी चालतंय. पण याचा अतिरेक होतो आजकाल बरं. नाही केलं तरी चालतंय याचा अतिरेक, केलं तर होतं याचा अतिरेक. म्हणून एक मधली काहीतरी सीमारेषा. एक व्यक्ती आहे अशी की जी जर तिला कोणीतरी सद्गुरुस्थानी मानतात, सद्गुरू म्हणजे गुरुस्थानी मानतात, त्यांचं मार्गदर्शन घेतात. पण मार्गदर्शन करत असताना सुरुवातच केली त्यांनी बोलायला, हे करू नका, ते करू नका, ते करू नका, काहीच करायची गरज नाही. हो, हे कुणासाठी? जे सिद्ध आहेत त्यांच्यासाठी. काहीतरी तर करावं लागेल, काहीतरी. हा हा खोडण्याचा मुद्दा आहे. तुम्ही सिद्ध आहात, तुम्हाला ती पायरी मिळालेली आहे, म्हणजे याचा अर्थ सगळ्यांना मिळाली का? त्या राजाची गोष्ट जशी सांगितली की राजाला भगवंत प्राप्त झाले, समोर उभे राहिले. राजाने म्हटलं माझ्या सगळ्या लोकांना दे. भगवंत म्हणाले असं शक्य नाही, तुझी प्रार्थना फळली म्हणून मी तुला भेटलो. याचा अर्थ तू सगळ्या लवाजमा घेऊन येशील का माझ्याकडे? ऐकायला तयार नाही. राजा म्हणाला माझ्या सगळ्या प्रजेला, कारण राजाचं प्रेम होतं प्रजेवर. मग त्यांनी सांगितलं माझ्या प्रजेला सुद्धा तुम्ही दर्शन द्या, जसं मला दिलं तसं. भगवंत हसले आणि त्यांच्याजवळ सगळ्या प्रकारच्या कृत्या असतात. त्यांनी सांगितलं बाबा रे ये, आणि तू सकाळी 5:45 वाजता सूर्योदयाच्या वेळी या डोंगरावर चढून ये. असं म्हटल्यावरती डोंगराच्या मध्ये मध्ये हे सगळे 4 प्रकार ठेवले: सोनं, चांदी, नाणे, हिरे, मोती, माणकं, घरं, सुंदर सुंदर स्त्रिया. हे असं मांडून ठेवलं देवानी नेहमीच्या आपल्या पद्धतीप्रमाणे. जे काही लोक सगळेजण आले, सगळे नगरजन आले, किती किती लोक सगळेजण त्याच्यात डुंबून गेले. कशाला जायचं आहे भगवंतापर्यंत? हे हिरे मिळत आहेत ना. कशाला जायचं आहे भगवंतापर्यंत? सोनं मिळत आहे ना. कशाला जायचं भगवंतापर्यंत? घर मिळत आहे ना. असं करत करत ते 6 वाजायच्यापर्यंत कोणीच त्या ठिकाणी पोहोचला. एकटा राजा गेला. मग राजाला त्यांनी सांगितलं बाबा रे, आलं काय कोणी तुझ्यासोबत? म्हणजे प्रत्येकाचे संकल्प वेगळे, प्रत्येकाचे विषय वेगळे, प्रत्येकाला कसं म्हणू शकतो आपण? म्हणून जे काही करतोय आपण ते प्रत्येकाला लागू होत नाही. जे काही करतोय आपण ते प्रत्येकाला. तर त्यांनी काय सांगितलं त्या व्यक्तीनी? टीका नाही करायची आहे. एक विचार असतात प्रत्येकांचे. एक सत्य फक्त बोललं पाहिजे निरूपणकारांनी किंवा वक्त्यांनी, की त्या ठिकाणी काहीच करायची गरज. आपण सोपं आहे, अतिशय सोपं आहे. काही करायचं नाही. उठायचं, काही आंघोळसुद्धा करायची गरज नाही, काहीही करायचं नाही. इतकं साधं. पूर्वीच्या काही सांगायचे की अगदी सोहळ्यामध्ये म्हणजे ओले त्यांनी स्वयंपाक, तेही अति. आणि हे म्हणतात उठल्यानंतर काही करायचं नाही, नुसतं बसलं तरी भगवंताप्रा. असं कसं शक्य आहे? म्हणजे हे बोलताना सुद्धा त्याची सीमा असली पाहिजे की नाही? म्हणजे काहीतरी नियम बोलणाऱ्याला सुद्धा पाहिजे ना. विवेकाने त्या गोष्टी घेतल्या. असं कसं? मी तर अगदी खरडून लिहिलं त्याच्याकडे. हे फक्त असं हे वैयक्तिक मत असावं. या वैयक्तिक सार्वजनिक असू शकत नाही. तुम्ही तसं केलं म्हणून आम्हाला त्यातून फायदा होईल, हे शक्य नाही. स्वतः समर्थ त्या ठिकाणी 9-9दा सांगतायत, 9 भक्ती सांगतायत. ते काय वेडे आहेत का मग सांगणारे? की हे असं याच्यातून काहीतरी तर तुम्हाला करावंच लागेल, त्याशिवाय कसं काय प्राप्त होईल? आणि तो म्हणतो काहीच करायचं नाही. त्यावरती एकच ओळी लिहिली की हे फक्त वैयक्तिक मत असू शकतं, हे सार्वजनिक करू नये. सार्वजनिक करत असताना एक सर्वसामान्य सिद्धांत मांडण्याची गरज आहे. बरोबर? या सगळ्या गोष्टींची मग आता नाही ते ऐकत, तर निदान ऐकणाऱ्यांनी तरी काहीतरी त्यात विवेकाने विचार करावा. म्हणजे इतकं सगळं सत्य सांगत असताना सुद्धा वक्ता आणि स्वतः समर्थ सतत सत्याचं भान ठेवतो. सत्याच्या भानातूनच त्यातून ज्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. असं मुक्त हस्ताने आपलं जे ज्ञान आहे ते उघडं केलं पाहिजे. आणि त्या ज्ञानातून ज्याला जसं झेपेल, जशी ज्याची पुण्याई असेल, तो त्या मार्गापर्यंत निश्चित जातो. त्यामुळे जे काही करतो ते अत्यंत आवडीने करावे, अशी समर्थांची आज्ञा समजावी. चरणक्षाळने स्नाने आचमने. चरणक्षाळन करायचं, पाय धुवायचे, तेही कसे? मनापासून. येणार सद्गुरू आपल्या घरी, त्यांच्या पादुका म्हटलं की रात्रभर झोप नाही भक्ताला, की उद्या येणार आहे तर कशी सेवा करू, काय करू. या सगळ्या गोष्टी करत असताना, हे सगळं करत असताना जो आनंद मिळतो तो गंधाक्षते वसने भूषणे आसने जीवने नाना सुमने धूप दीप नैवेद्य. आता ही षोडशोपचार पूजा करायची, तीही मनापासून करायची. आणि असं कसं म्हणायचं मग की काहीच करायची गरज नाही? या सगळ्या गोष्टींवरती खरंच बोलणाऱ्यांवरती, या सगळ्या गोष्टींवरती पण मतस्वातंत्र्य असल्यामुळे कोणाला जे वाटतं ते बोलतं, सत्याने बोललं पाहिजे. नंतर शयनाकारणे उत्तम स्थळे. ते झोपताना उत्तम स्थळ असलं पाहिजे. जळे ठेवावी सुसीतळे, तांबोल गायने रसाळे, रागरंगे करावी. तांबूल द्यावा, त्यानंतर गायन करावं, गोड असं भक्तिगीत गावं आणि रागरंग
रागाने आळवावं, या सगळ्या गोष्टी देवाच्या समोर कराव्या, ही दास्यभक्ती आहे. कारण हे मनापासून करायला दास्यत्व स्वीकारलं पाहिजे की नाही मनाने. आपल्याला मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेम असल्याशिवाय भक्ती निर्माणच होऊ शकत नाही. हे सगळं मनापासून त्याच्यासमोर रंगून जाऊन करावं. परिमळ द्रव्ये आणि फुलेले, नाना सुगंधेल तेले, खाद्यफळे बहुसाले, सन्निधची असावी. याच्यात वेगळं काही नाही. हे सगळे फुलं आणावी, त्यानंतर खाद्यफळं ठेवावी, नाना सुगंधी तेले द्यावी. जे काही तुम्हाला षोडशोपचार पूजा करता येते त्या सगळ्या पूजेनी आपण करावं. पण ते नसलं तरी पण मन महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीत मनापासून दास्यत्व स्वीकारून या सगळ्या गोष्टी कराव्या. परिमळ सडे संमार्जने करावी. काहीच कसं करायचं नाही. मग सडा टाकायचा, सडा संमार्जन, रांगोळी, उदकपात्रे उदके भरावी, वसने प्रक्षालून आणावी उत्तमोत्तमे. छान वसनं घालायची, नवीन धूत वस्त्र नेसायचं. ही सगळी म्हणजे समर्थ या ठिकाणी मानतायत, या सगळ्या गोष्टींना महत्त्व देत आहेत की हे सगळं करणं आवश्यक आहे. हे सगळं केल्यानंतर हे करायचं आणि त्याच्यामध्ये मन ओतायचं. या सगळ्या गोष्टी करायच्या. नंतर सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य, ऐसी ही जाणावी सत्य, सातवी भक्ती. जे कोणी आले त्यांचं आतिथ्य करायचं, त्यांना सगळं काही द्यायचं, त्यांनासुद्धा सुखी करायचं. हे सगळं आपण सातव्या भक्तीमध्ये करायचं. वचने बोलावी करुणेची, कधीही करुणवचन म्हणजे कटू वचने वापरू नये, मृदू शब्द बोलावी, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. स्तुती करावी, कौतुक करावं. म्हणतात ना आजकाल की कौतुक करणं खूप कठीण नाही आहे, कठीण आहे. कौतुक करावं इतरांचं. त्यामुळे आजकाल आपण धन्यवादाची यांचे उपकार माना असं म्हणतो. म्हणजे ही एक परंपरा झाली की जे कोणी काहीतरी दिलं एखाद्यानी तर त्या गोष्टीवरती आपण धन्यवाद द्यावे, त्यांची स्तुती करावी. त्यामुळे दुसऱ्यांचा आत्मा शांत होतो. दुसऱ्यांच्या आत्म्याला दुःखदायी असं वर्तन करू नये. ही सुद्धा दास्यभक्ती आहे. कोणाची? भगवंताची. भगवंत कुठे आहे? जो काही भगवंत आपल्यामध्ये आहे तो आतला भगवंत शांत पणे त्या सगळ्या गोष्टी पाहतो आणि आनंदी होतो. असं सगळं आपल्या आतल्या भगवंतासाठी करावं. ऐसे वदावे, ऐसी ही सातवी भक्ती. आता या ठिकाणी म्हणतात ते अशी ही सातवी भक्ती निरोपिली येथामती. पुन्हा म्हणतायत माझ्या मतीप्रमाणे, मला जसं वाटलं, मला जसा अनुभव आला, मला जसं वाटतंय त्याप्रमाणे, मला जसं सुचलं त्याप्रमाणे मी तुम्हाला ही सातवी भक्ती सांगितली. प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती. आता शेवट पुन्हा प्रत्येक समासाच्या शेवटी बघा, मागच्याही समासात मला वाटतं की येथे सांगितली. म्हणजे प्रत्येक समासामध्ये मानसपूजेला महत्त्व, म्हणून आज मी मानसपूजा घेतली. महाशिवरात्र शंकराचार्यांनी केलेली मानसपूजा, त्याच्यातली चौथा जो श्लोक आहे, शेवटचा जो श्लोक आहे, करचरण कृतम वा, तो प्रत्येकाने रोज म्हणावा. असं आपल्याला खूप ठिकाणी कळलं आहे की शेवटचा जो सगळ्यांनाच माहिती आहे, सगळे वयाने मोठे आहेत त्यामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी सगळ्यांनी मानसपूजा आपल्या हाताची अशी मुद्रा करून, हे मध्ये जे मोठं बोट असतं हे 4 बोटं एकत्र करून मानसपूजेतलं शेवटचं करचरण कृतम वा रोज म्हणावं. ही मानसपूजा आहे. नंतर ऐसी ही सातवी भक्ती निरोपिली यथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानसपूजा करावी. जर नाही घडलं तरी मानसपूजा बाकी निश्चित करावी. म्हणजे ती जी व्यक्ती बोलत होती ती मानसपूजा करत होती, पण हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे आपण काय अर्थ काढतो, काहीच करायची गरज नाही. त्यांनी पुढे जाऊन काय केलं हे आपल्याला कळतंय का? मानसपूजा चित्तामध्ये त्यांची चालली आहे, त्याशिवायच का भगवंत प्राप्त झाले त्यांना? त्याशिवायच का समाधान? पण तो अध्यरूत शब्द न कळल्यामुळे काहीच करायचं नाही, ह्या आपल्याला सोयीस्कर गोष्टी आपण करतो. त्यामुळे मानसपूजेला समर्थांनी महत्त्व दिलं. नाही उपचार जमले, नाही या सगळ्या गोष्टी जमल्या, पण चित्तामध्ये ही मानसपूजा घडत राहावी. ऐसे दास्य करावे देवाचे. आणि कुणाचं करायचं आहे? देवाचं, इतरांचं नाही. देवाचं दास्यत्व करायचं. आणि याचा अर्थ आपण आता या ठिकाणी सांगू शकतो. देव म्हणजे कोण? तो प्रत्यक्ष देवळातला देव नाही. देव जो आपल्यामध्ये तो अंश आहे तो आपल्यातलाच देव. आपण आपल्याला शांत करायचं, आपण आपलं समाधान करायचं, आपण आनंदी राहायचं, हे दास्यत्व. मी हे केल्याने शांत झाली, मी हे केल्याने आनंदी झाली, हे दास्यत्व देवाचे करावे. येण्याचे प्रकार सद्गुरूचे. आणि कलियुगामध्ये आत्मकल्याण किंवा आपल्या स्वतःचं कल्याण निश्चित होत आहे, त्याचा विचार करून देवाचं दास्यत्व करावं. येण्याचे प्रकारे सद्गुरूचे.
प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. प्रत्यक्ष जरी नाही घडली चुकून कधी काही, असं होत आहे प्रत्यक्ष की आपला एखाद्या वेळेस नाही जमत किंवा त्या गोष्टीची नाही जमत आपले त्या गोष्टी साग्रसंगीत करणे, तर मानस पूजा बाकी निश्चित करावी. हे अगदी समर्थांचं वचन नुसतं वचन नसून आता त्याला महावाक्यामध्ये बदलवायचं. असा प्रत्येक समासामधलं एखादं जरी वाक्य आपल्याला सापडलं तर त्या वाक्याप्रमाणे वागायचं. चिंतन मनन श्रवण निजिध्यासन. कारण विज्ञान जसं आपल्याला सिद्ध केल्याशिवाय विज्ञानाचा प्रमेय पटत नाही, तसं हे नुसतं वाचून तसा मला काही अर्थ वाटत नाही. नुसतं वाचल्याने श्रवण करताना सुद्धा खूप आनंद होतो. आता माझ्या बाबतीतला एक अनुभव आहे जो याच्या अगदी विरुद्ध आहे बरं. म्हणजे आता आपण सगळेजण इतके प्रगल्भ आहोत सगळ्यांना हा अनुभव येणार नाही. पण माझ्या बाबतीत जेव्हा मी शिक्षिका होती, जेव्हा मी सिनियर कॉलेजला शिकवत होती, त्यावेळी शिकवण्याची पद्धत म्हणजे अशी चांगली होती आणि मला सगळं छान शिकवता. रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट सारखे जे गोष्टी आहेत ज्या कोणीही सांगत नव्हतं त्या सगळ्या मी सांगायचे. तर ज्यावेळी इतर लोकांकडे 3 किंवा 4 विद्यार्थी असायचे तेव्हा सगळेच्या सगळे विद्यार्थी पाऊस असले तरीसुद्धा यायचे. हे कौतुक नाही, पुढे ऐका गंमत काय आहे. सगळेच्या सगळे विद्यार्थी येऊन ऐकायचे, अगदी माझ्याकडे पाहून कसं लिहितात बोर्डवर, किती छान लिहितात, किती चांगलं सांगतात. मनात काय विचार, ह्यांना कसं येत असेल, ह्यांना कसं समजत असेल, ह्या कशा लिहित असतील, ह्यांनी केव्हा अभ्यास केला. ठीक आहे इथपर्यंत. आणि मलाही आनंद व्हायचा. सुरुवात होती ना शिकवण्याची. किती छान माझ्याकडे बघतात आणि त्यांना कौतुक वाटतं. पिरियड झाल्यानंतर सांगायचं किती छान, आम्हाला खूप आवडलं. आणि हे सगळं वर्षभर चाललं, जूनपासून मार्चपर्यंत अगदी छान. एकदाही आमचे जे मोठे होते आमच्यापेक्षा टीचर ते म्हणायचे की यांच्या क्लासला गर्दी अपाट असते गर्दी. जे येणारे नाही ते सुद्धा यायचा विचार करतात, कारण सांगण्याची पद्धत अशी आहे. हे त्या ठिकाणी चालून गेलं, पण नाही चाललं. आणि जेव्हा परीक्षा आली, रिझल्ट आला, एकच मुलगी पास झाली. आता हा सिद्धांत झाला का शिकवण्याचा? मग म्हणजे याचं मला इतकं दुःख. आणि त्या ठिकाणी मी जागेवर आली, भानावर आली एकदम, की माझी कला मला दाखवायची नाही आहे. मला जे येत आहे ते तर मला येत आहे, हे ठीक आहे, कारण त्यांच्यापेक्षा वय मोठं आहे, शिक्षण मोठं आहे. कला दाखवायसाठी उभा आहे का इथे? कलाकार आहे का? नाटक आहे का? की नाटक बघतायत का माझ्याकडे बघून लोक की खूप छान आहे, खूप आवडतं आहे? मिस नाही करायचं. पण ते त्यांना जेव्हा रिझल्ट जेव्हा त्यांचा आला नाही तेव्हा सगळ्यांनी मला अक्षरशः स्टाफ रूममध्ये येऊन झापलं. अहो आम्ही तर खाडकन डोळे उघडले म्हणे की तुमच्या पिरियडला इतकी गर्दी आणि रिझल्ट 0. किती धक्कादायक आहे ही गोष्ट. तसं आहे म्हणजे इतकं सगळं आपण वाचायचं आणि सगळं सांगायचं, आवडायचं, अगदी नियमाने नित्यनियमाने मी पण वाचायचं आणि इतरांनी ऐकायचं. पण त्याच्यावर मनन चिंतन निजिध्यासन आणि किंवा सांगणाऱ्याची चूक असेल तर ती जर नाही समजली तर त्याचा 0 रिझल्ट जर आला कसं चालेल? आता नाही चालणार. तेव्हा चाललं आणि एकदम बदल केला शिकवण्यामध्ये आणि म्हटलं नाही, रिझल्ट ओरिएंटेड शिकवलं पाहिजे, त्यांचा रिझल्ट आला पाहिजे. माझं हे पूर्ण करणं काम नाही आहे. मी 15 रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट शिकवले, त्यापेक्षा 2च शिकवायचे पण त्यांच्याकडून लिहून घ्यायचे. पण हे कसं समोरासमोर परीक्षा रिझल्ट ओरिएंटेड असल्यामुळे त्या गोष्टी मी करू शकली. इथे कोणता रिझल्ट कोणाला मागायचा आहे? कोणती परीक्षा घ्यायची आहे? कोणतीच नाही. त्यामुळे या ठिकाणून एखादी गोष्ट जर आपल्याला कळली तर ती स्वतःचा अभ्यास करणं. हे पुन्हा पुन्हा समर्थसुद्धा सांगतायत, एकतरी ज्ञानेश्वर सांगतायत, एकतरी ओवी अनुभवावी, बाकी जाऊ द्या सोडून द्या. ज्ञान नसलं तरी वरचे लोक कोणी आपण गेल्यानंतर म्हणणार नाही तुझं किती ज्ञान आहे. पण अनुभव जर असेल स्वतःच्या, त्या अनुभवाच्या वर कदाचित आपण विष्णूच्या मांडीत सुद्धा जाऊन बसू शकतो, एक जर आपली ओवी अनुभवलेली असेल तर. मग इतकं त्या गोष्टीला महत्त्व आहे. त्याच्यामुळे ऐकणे, समाज संपणे या सगळ्या गोष्टींपेक्षा याचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे. आणि पर्व इतकं चांगलं आहे सध्या, भाविकांचंच पर्व आहे. चांगले हिंदूंचे दिवस आलेले आहेत, समर्थांचे दिवस चांगले आले आहेत आणि समर्थांना मानणारा वर्ग वाढलेला आहे. जे आपण ऐकतोय ते सगळं अगदी आतमध्ये झिरपलं पाहिजे. पृथ्वीवरती जेव्हा पाऊस पडतो, पाणी पडतं, तेव्हा जर घाईनी पाऊस पाडला असता, देवाने निघून गेलं असतं पाणी, पृथ्वीला काय मिळालं असतं? झिरपत झिरपत पाऊस बरोबर त्या रोपांना मिळतो आणि रोपं डवरतात. हे सगळ्या गोष्टी आपण जेव्हा निसर्गातून बघतो तेव्हा झिरपणं महत्त्वाचं आहे. हे सगळं झिरपत असेल तर मी सुद्धा स्वतः त्यासोबत अभ्यासच करते की आज काय करू शकतो आपण, यातलं काय करतोय आपण, कशामुळे हा परिणाम झाला, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि कोण करतंय हे सगळं. जसं हनुमंताची दास्यभक्ती आहे,
त्यांनी जशी त्यांनी जशी मुखामध्ये रामाची गोळी ठेवली तसं आपण करतोय का? कदाचित त्यामुळे आपल्याला हे ज्ञान होत असेल, पण त्या ज्ञानातून त्या ज्ञानामध्ये न रमता मला आजचा काय अनुभव आला त्याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा. तर ते अद्वैताचं ज्ञान आणि बोलणारा श्रोता आणि वक्ता श्रीराम समर्थ असू शकतो. अन्यथा हे वायफळ गोष्टी करण्यासाठी आपण हा वेळ घालवायचा नसतो. हे सगळं जाणीव देण्याचं काम, कारण समर्थ किनी तसे स्टर्न हेडमास्टर आहे, ते अतिशय कडक आहेत. त्यांना कुणीही माऊली म्हणत नाही. जसं आपण कोणालाही माऊली म्हणतोय, इतर संतांना माऊली म्हणतात, देवाला पण समर्थांना म्हणत नाही, कारण ते करवूनच घ्यायची इच्छा असते त्यांची. तुम्ही हे केलं पाहिजे, आणि तुम्ही जर एकदा केलं तर त्यांच्यासारखा मवाळ नाही. त्यांचं हृदय अतिशय मवाळ आहे, पण करून जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत ते कडक आहेत. त्यामुळे ते कोणाला झेपत नाही. माझ्यामध्ये रमू नका, आमचे महाराज म्हणायचे, माझ्यामध्ये रमू नका. तर महाराजांसारखे लोक म्हणतात माझ्यामध्ये रमू नका, तर बोलणाऱ्याच्यामध्ये रमावं का? दासबोधाच्या ह्यामध्ये रमावं का? आम्ही अनुभव घेतला तर तो रमण्यात अर्थ आहे, असा अगदी गुढार्थ दास्य भक्तीमध्ये सांगणं मी माझं कर्तव्य समजते. कारण दास्य भक्ती जर आपल्याला करायची असेल तर त्याला इतके मोठे अटी आहेत. बाकी करणं धरणं काय नाही केलं त्याला काही महत्त्व नाही. अशा प्रकारे हा आपला दास्यभक्तीचा इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दास्यभक्ती निरूपण नाम समास सप्तम श्रीराम 4 ओळी वाचते फक्त. मागा झाले निरूपण 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान 8वी भक्ती श्रीराम. देवासी परमसक्क करावे प्रेमप्रीतीने बांधावे. 8वे भक्तीचे जाणावे लक्षण. आता प्रेमप्रीतीने बांधावा म्हणतात. आता देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती. येणे करिता भगवंती सख्य घडे नेमस्त श्रीराम. भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा श्रीराम. आपण तैसेची वर्तावे आपणासी तेच आवडावे. मनासारिखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ. निर्गुण ब्रह्मदे निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा. साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीच उडाले. सहजची अनिर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्यये खुणेसी बाणावे. जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने. समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध. म्हणून करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पावे सावकाश. विवरता विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययास कारण प्रत्ययो पावा श्रीराम. देहे तवंपाचा भूताचा करता आत्मा तेतीचा. आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे. ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देयांचा झाडा केला तत्व समुदाय उडाला. तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम. ऐसी ही विचाराची कावे उगेच भ्रमो नये भ्रमे. जगदीश्वरी अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं जय श्रीराम. वंदे देवं विष्णुमशेष स्थिति हेतुं. त्वामध्यात्म ज्ञान विरंतर हृदि भाव्यं. हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं. सत्ता मात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्वा. स्थित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्. पश्यन्तीशं यं गतमोहायतयस्तं. वन्दे रामं रत्नकिरीटं रविवासं.
मायातीतं माधवमाद्यं जगदाधिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै योगासक्तिरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरदावं त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैर्हृदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्भैः प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठतीमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुवि मर्त्यः रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा ध्यातापातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ।